श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येत्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री, दुर्मिळ योग, इच्छापूर्ती उपाय, त्याचबरोबर निषिद्धी काळाचे महत्त्व काय व निषिद्धी काळ कधी आहे, कोणत्या टायमिंगला आहे, तर याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला, या महाशिवरात्रीला दुर्मिळ योग, इच्छापूर्ती उपाय, यंदाची महाशिवरात्र खूप खूप खास आहे. कारण 2 दुर्मिळ योग या महाशिवरात्रीला आलेले आहेत. म्हणजेच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खास असा उपाय करू शकता. कोणता आहे तो उपाय? तर 2 दुर्मिळ योग आलेले आहे. चला जाणून घेऊया. ही महाशिवरात्र केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी यासारख्या दुर्मिळ योगाच्या संयोगामुळे खूप शक्तिशाली असणार आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीला महादेवांची कृपा कशी मिळवावी? तर महाशिवरात्री ही भगवान शिवांची आराधना करण्याचा सर्वात उच्च असा दिवस आहे. 15 फेब्रुवारीचा हा दिवस खूप विशेष आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी व अमृतसिद्धी या 2 शुभ योग एकत्र येतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे योग कोणतेही कार्य सिद्धी करण्यासाठी, मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले गेलेला आहे. महादेव एरवी ध्यानमग्न असतात, परंतु महाशिवरात्रीला या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात. त्यामुळे भक्तांनी केलेली थोडी सेवा आणि अर्ध साथ म्हणजे थोडी महादेवापर्यंत पोहोचते. इच्छापूर्ती म्हणजेच ज्या दाम्पत्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी विशेष एक उपाय आहे. तो म्हणजे महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शिवरात्रीच्या दिवशी त्यानंतर गाईचे शुद्ध तूप थोडे कोमट करून ते शिवलिंगावर 108 वेळा अर्पण करावा, म्हणजेच अभिषेक करावा. आणि महादेवाला दही भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला अभिषेक झाल्यानंतर दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपली इच्छा, आपली मनातील इच्छा ते महादेवाला सांगायची आहे. अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीला उपाय करू शकता. आता दिवसभर आपण साधना कशी करावी? तर या दिवशी म्हणजे शिवरात्रीला दिवसभर उपवास करावा व आपल्या कपाळी भस्म लावावा. कारण भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि वैराग्याचे प्रतीक आहे. त्याच्यानंतर दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा व भगवान शिवशंकरांचे चिंतन करावे. अशा प्रकारे आपण शंकरांची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर निशित काल म्हणजे काय व कशावरून ठरतो निशित काल? या काळात एवढे महत्त्व का बरं? तर या शिवरात्रीचा निशित काल कोणता असणार आहे व भगवान शंकरांची कधी पूजा करायची आहे? निशित काल म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार मध्यरात्रीची वेळ किंवा रात्रीचा 8वा मुहूर्त. साधारणपणे रात्री 12:28 ते 1:18 दरम्यानचा जो काळ आहे, हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषतः महाशिवरात्रीला महादेवांच्या पूजेसाठी आणि नामस्मरणासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आता निशित काळाची महत्त्व काय आहे? तर महाशिवरात्रीला निशित काळातच भगवान शिव आणि शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. तसेच महादेवांचे रुद्र रूपात अवतार झाला असे मानले गेलेले आहेत. तसेच पूजा उपासना यामध्ये यावेळी आपण महादेवांचा अभिषेक, तांडव स्तोत्र आणि मंत्र साधना केल्याने विशेष पुण्य मिळते. तसेच या काळात महादेवांची शक्ती खूप प्रभावशाली असते. विशेष म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव पृथ्वीवर लिंग रूपात प्रकट झाले होते. निशित काळात महादेवांची पूजा, अभिषेक आणि नामस्मरण केल्यास विशेष फळ प्राप्त होते आणि संकटे दूर होतात.
निशीथ शब्दाचा अर्थच अर्धरात्र म्हणजेच मध्यरात्र असा होतो. थोडक्यात हा निवांत रात्रीचा काळ जो शिवांच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र वेळ मानली गेलेली आहे. निशीथ काळात हा सूर्योदय व सूर्यास्त यावर अवलंबून असतो. यंदाच्या शिवरात्रीचा निशीथ काळ हा एक रात्री म्हणजेच 12:28 मिनिटापर्यंत ते 1:18 या दरम्यानचा जो काळ आहे तो निशीथ काळ आहे. तुम्ही पूजा, मंत्र, ध्यान, धारणा करू शकता. या कालामध्ये जे काही करता येईल ते तुम्ही करा. हे केलेले सर्व भगवान शिवांपर्यंत आपल्या सर्व मनोकामना जातात. या काळात तुम्ही काय काय करावे तर शिवलिंगावर अभिषेक, महामृत्यूंचा जप अशा वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही भगवान शंकरांची आराधना करू शकता. महाशिवरात्रीच्या व्रतात 3 प्रमुख भाग आहेत. एक म्हणजे उपवास करणे, दुसरे म्हणजे पूजा करणे आणि तिसरे म्हणजे जागरण करणे. यापैकी तुम्ही उपवासामध्ये दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे. त्याचबरोबर पूजेमध्ये आपण दिवसभरामध्ये आपल्याकडून ओम नमः शिवाय, अभिषेक, मंत्र, जप, मनोकामना हे तुम्ही दिवसभरामध्ये करू शकताय. अशा प्रकारे आपण हे 2 उपाय तर आहेत. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे जागरण. तुम्ही जागरण हे निश्चित काळापर्यंत तरी जास्त तर नाही पण तुम्ही निश्चित काळापर्यंत तुम्ही जागरण करू शकतात. म्हणजेच 12:28 जो आणि 1:18 जो वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जागरण करून नामस्मरण करायचे आहे, महादेवांची पूजा करायची आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आपण येत्या महाशिवरात्रीलाच म्हणजेच 15 फेब्रुवारीला न चुकता आपण महादेवाची आपल्या काही मनोकामना असतील तर तुम्ही ही पूजा करायची आहे आणि निश्चित काळामध्येच ही पूजा करावी. खूप प्रभावशाली ती वेळ असते. त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.